पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ISIनं भारतात घातपाती कारवाया करण्यासाठी आता नवा मोहरा पुढे केलेला आहे आणि त्याचं नाव आहे पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी। भारतातील बेरोजगार तरुणांना दहशतवादी संघटनेत ओढण्यासाठी शहजाद भट्टीचा वापर केला जातोय। या तरुणांना हाताशी धरून भारतात हेरगिरी आणि शस्त्र तस्करी करण्याचा पाकिस्तानचा डाव होता। त्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात होता। मात्र दहशतवाद विरोधी पथकाच्या नजरेतून ही बाब सुटली नाही। दहशतवाद विरोधी पथकाने राज्यातील विविध भागात छापेमारी करत भट्टीच्या संपर्कात असलेल्यांना ताब्यात घेतलंय। पाकिस्तानच्या नापाक मनसुब्यांना दहशतवाद विरोधी पथकाने सुरुंग लावलाय। तर पाकिस्तानी गुप्तचर संस्था नेमकी काय आहे आपण आणि ISIचा प्लॅन नेमका काय होता ते ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात। पूर्वी डॉन दाऊद आता गँगस्टर शहजाद भट्टी। गँगस्टर शहजाद भट्टी ISIचा नवा मोहरा आहे। शहजाद भट्टीला पुढे करून घातपाताचा कट रचण्यात येत होता। भारतातील तरुणांना त्याच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात होता। शहजाद भट्टीकडून संपर्कासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात होता। पाकिस्तानातून भारतात शस्त्र तस्करी करण्याचा प्रयत्न याद्वारे सुरू होता। भारतात संवेदनशील ठिकाणांची हेरगिरीचा प्लॅन शहजाद भट्टीचा होता। त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो व्हिडिओ मागवण्यात येत होते। हेरगिरीच्या बदल्यात आर्थिक मोबदला देण्याचं आमिष दाखवण्यात येत होतं। की फारूक खोकर नावाचा एक बलुचिस्तान पाकिस्तानच्या बॉर्डरवरती असणारा एक मोठा माफिया आहे। त्या माफियाबरोबर हा शहजाद भट्टी काम करत असतो आणि शहजाद भट्टी कुठून काम करतो तो दुबईमध्ये राहून त्या ठिकाणावरून सर्व सूत्रे आपण सुद्धा बघितलेले आहे। पूर्वी आपण अनुभव घेतलेला आहे की मुंबई माफिया असेल, दाऊद इब्राहिम कशा प्रकारे आउट ऑफ इंडियामध्ये राहून काम करत होता किंवा त्याची गँग चालवत होता, तशा पद्धतीचं गँगस्टर जे हा शहजाद भट्टी उदयास आलेला आहे आणि त्याला पूर्ण सपोर्ट जो आहे तो ISIचा आहे। ISI त्याला का सपोर्ट करते तर भारतातील कारवायांसाठी असा कोणतरी त्यांना गँगस्टर लागत असतो की ज्याचं नेटवर्क भारतामध्ये असेल, ज्याचे त्या ठिकाणी मेंबर्स, त्या गँगचे मेंबर्स त्या ठिकाणी असतील आणि त्यांच्या माध्यमातून ISIला इथं कुठलंही त्या ठिकाणी अतिरेकी कारवाई करायची असेल तर ती करता येऊ शकते। बाबा सिद्दीकीचा मर्डर झाल्यानंतर लॉरेन्स बिश्नोईच्या ज्या तपासांमध्ये सगळ्या गोष्टी येत होता, ज्यावेळेस अनमोल बिश्नोईला ह्या भट्टींनीच धमकी दिल्यानंतर अनमोल बिश्नोई जो लॉरेन्सचा भाऊ आहे, जो आता जेलमध्ये आहे, त्यांनी विशेष करून स्वतःसाठी बुलेट प्रूफ जॅकेट मागितलेलं, गव्हर्नमेंटकडे विशेष सिक्युरिटी मागितलेली आहे। याच्यावरून आपल्याला एक लक्षात येतं की शहजाद भट्टीचं नेटवर्क किती मोठं असेल हे लॉरेन्सला सुद्धा माहिती आहे, ISIला माहिती आहे, त्याचप्रमाणे आपल्याकडे NIAला माहिती आहे, RAWला माहिती आहे आणि ATS वेगवेगळ्या राज्यांचे ATS आहे, त्यांना सुद्धा हे माहिती आहे। आणि मला वाटतं आजची ही कारवाई जी झालेली आहे ते एकमेकांच्या कोऑर्डिनेशनमधून किंवा संवादातून किंवा मिळालेल्या बातमींच्या आधारे ही कारवाई झालेली आहे आणि मला वाटतं कारवाई फक्त एका दिवसापुरती राहणार नाही, याच्यातून बऱ्याच गोष्टी हळूहळू आपल्याला बाहेर येताना दिसतात।